प्रभाग क्रमांक 18 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ विभागातून श्रीमती प्रीती संदीप भगत, ब विभागातून श्रीमती दयावती संपत शेवाले, क विभागातून श्री दशरथ सीतारामजी भगत, ड विभागातून श्री निशांत करसन भगत यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री सिद्धरामजी ओवल, स्थायी समितीचे माजी सभापती श्री संपतजी शेवाले, या महापालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई भगत, ॲडव्होकेट यशपाल ओवल, माजी नगरसेविका वैजयंती भगत, माजी नगरसेविका रुपाली भगत, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, प्रचाराची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली. 2 दिवसापूर्वी सानपाड्यामध्ये काही नेते येऊन गेले. त्यांच्या स्टाईलमध्ये काय बोलले, या ठिकाणी कारभार करणाऱ्यांचा जो हुकुमशाही पद्धतीचा कारभार आहे तो बदलला पाहिजे, परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे आणि आम्ही त्यांचा टांगा पलटी करू आणि घोडे फरार करू. अरे बच्चनजी, हा गणेश नाईक आहे. ज्या वेळेला ज्या शाळेत तुम्ही शिकले ना त्या शाळेचा प्रिन्सिपल गणेश नाईक होता. मी खुलं आव्हान देतो, काय ते बोले परिवर्तन पाहिजे. म्हणजे नवी मुंबईमध्ये 24 तास नल खोलल्यानंतर पाणी येतो, त्याच्याऐवजी ठाण्यामध्ये 3-3 दिवस पाणी येत नाही. ती परिस्थिती आणण्याकरता परिवर्तन करा पाहिजे का? ठाण्यामध्ये कचऱ्याची व्यवस्था विल्हेवाट होत नाही. कुठेतरी दिवा वगैरे त्या ठिकाणी मँग्रोव्ह मध्ये टाकून त्यांनी डम्पिंग केलं जातं. ठाण्यामध्ये STPची व्यवस्था नाही आहे. नवी मुंबईची लोकसंख्या सध्या 15 लाख, फ्लोटिंग पॉप्युलेशन येणारी जाणारी 1-1.5 लाख पकडली तर 16-17 लाख. परंतु त्यावेळेला संजू नाईकांच्या कालखंडामध्ये 30 लाखाची सिवेज ट्रीटमेंटची व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे. जर का त्यावेळेला त्या व्यवस्थेला 900 कोटी रुपये खर्च आले, जर का आता करायला गेलो ते साधारणपणे 5000 कोटी रुपये त्याला खर्च येणार. मोरबे धरणाचं पाणी, ज्याला ठाणे बेलापूर पट्टी ही ग्रामपंचायतची पट्टी होती, ज्याला महापालिका 1992 साली स्थापन झाली, त्यावेळेला पाण्यासाठी लोकांची वणवण जिकडे तिकडे फेरफटका मारत होते. आणि भविष्यकाळात सिडको कशा प्रकारे हे नोड उभे करेल, सेक्टर उभे करेल ही चिंता होती. त्यावेळेला 95ला निवडणुका लागल्या. 57 नगरसेवक होते, 57. त्याच्यापैकी 34 नगरसेवक माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून निवडून आले. बाळासाहेब ठाकरेंनी त्याला जबाबदारी पूर्ण माझ्याकडे दिली होती. गणेश नाईकाकडे जबाबदारी देऊन टाका, तो जे काय करायचं ते करील. त्यावेळेला संजू नाईक पहिले महापौर झाले. दुसरे महापौर दंडे, सुषमा दंडे मॅडम झाल्या. तिसरे महापौर विजया म्हात्रे मॅडम झाल्या. चौथे चंदुराने, आपल्याच इथल्या सेक्टरचे पलीकडच्या. आणि 5वे तुकाराम नाईक. पुन्हा 2000 साली पुन्हा निवडणुका सुरू झाल्या. त्याला मी शब्द दिला होता की नवी मुंबईच्या जनतेला 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. वाढली का? आणि आज पुन्हा शब्द देतो, पुन्हा 20 वर्ष पुढची घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार. त्याच्यानंतर 2000 नंतर पुन्हा 5 वर्ष संजू नाईक महापौर झाले. त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये मनीषा भोईर, पाहुण्याच्या जुगावच्या अंजली भोईर, त्या दोघी जणी महापौर झाले. त्याच्यानंतरच्या 10 ते 15 कालखंडामध्ये 5 वर्ष सागर नाईक महापौर झाले. नंतरच्या टप्प्यामध्ये सुधाकर सोनावणे 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष जयवंत सुतार. वर्ष उलटली 25. गुंडागर्दीने सत्ता मिळवण्याचा आरोप आमच्यावर करणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानमध्ये, मी अहंकाराने बोलतो, विनम्रपणे बोलतोय,
जनतेचं प्रेम हीच गणेश नाईकची ताकद आहे. त्या ताकदीच्या जीवावर 25 वर्ष नॉन स्टॉप महापौर बनण्याचं भाग्य गणेश नाईक शिवाय या देशामध्ये कुठल्याही नेत्याला लाभलं नाही. हा अहंकार नाही, हे जनतेच्या प्रेमाची पावती मी सांगतो. आता मोरबे धरणाचं पाणी 450 MLD युनिफाईड DCR. आता तुम्हाला युनिफाईड DCR सर्वसामान्य घटकांना दिनेश तू नाही समजणार. ही खैरात म्हणजे आता खरं म्हणजे तुम्ही सगळे सज्जन लोक आहात. जसे तमाशामध्ये जसे पैसे उडवतात तशा प्रकारचा FSIचा खैरात त्या ठिकाणी झाले उडवणं चाललेला आहे. आणि ते जो FSI वाढवला तो जर का जनतेच्या हिताकरता वाढवला असता आमची काय त्याला हरकत नव्हती. परंतु बिल्डर लोकांचं हित लक्षात घेऊन बिल्डर लोकांच्या दलालांच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी या योजना राबवल्या गेल्या. त्यांना आता पता माहित नाही. आणि परवा सांडपाड्याला बोललं की त्यांचा टांगा पलटी करून मी ओपनली चॅलेंज देतो. काय बोलले? एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. टांगा पलटी घोडे फरार. मग तू गणेश नाईकला हलक्यात धरलंस ना. तू तुझ्या मुलाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ, त्यामधलं एक कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्याच्यातली 14 गावं ती खरी म्हणजे मीच ठराव करून नवी मुंबईत समाविष्ट करायला सांगितली, पण अटी शर्ती आहेत. अरे तुझ्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री या जिल्ह्याचा मी होतो, विधानसभेचा आमदार होतो. मंत्रालयात बैठक घेतली, एकात फरमान काढलं आणि 14 गाव म्हणजे आम्हाला हलक्यात धरलं ना. मी चॅलेंज देऊन सांगतो, गणेश नाईक तुझा टांगा पलटी करेल. घोडे फरार नाही, घोडे बेपत्ता करून टाक. आणि चॅलेंज ओपन देतो. फक्त प्रश्न असा की भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे की त्या पक्षामध्ये केंद्र स्तर, राज्य स्तर आणि जिल्हा स्तर तेवढ्या जर मर्यादा नसताना तर मी खुल्लंच आव्हान देतो, पुढच्या लोकसभेच्या वेळेला तुम्ही स्वतः लढा आणि भारतीय जनता पक्षाला एकही ठाणे जिल्ह्यातली जागा तुम्हाला घेऊ दे. पालघर, ठाणे एकही जागा मिळणार नाही. आणि मग गावाला जायला लागेल. त्या गावाचं नाव काय? दरे गावाला जायला लागेल. काही अडलं गेलं की दरेगाव. आणि त्याच्या बच्चा मी तो कोणतो खासदार मस्के का कसके तो काय बोलतो, गणेश नाईकनी मुखंड लाटले. बोलायचं चॅलेंज आहे. राईट टू इन्फॉर्मेशन मधून माहिती काढा, प्रायव्हेट केसेस भरा. आणि गणेश नाईकनी 1 इंच जागा, 1 इंच कशाला, माझ्या ज्या ज्या ठिकाणी जागा कष्टाने घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी FSI अर्धा पण आम्ही वापरलेला नाही. बोलाची भाषा म्हणून बोलायचं. वृत्तपत्राच्या किंवा चॅनल लोकांना मी सांगतो, त्याला विचारा कुठला प्लॉट गणेश नाईकने ग्रॅब केला. उलट तुमची पापत तुम्ही आता खरं म्हणजे कोणाचा जुना इतिहास काढायची माझी इच्छा नाही. तुम्ही होता कुठे ना आला कुठे. भ्रष्टाचाराचा पैसा कमवला आणि आज तो नवी मुंबईच्या जनतेला वाटण्याचा प्रयत्न चालू आहे. नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा घेणार नाही. घेणार आहे का? कारण तो हरामाचा पैसा आपल्या संसारामध्ये कुठे चाय पत्तीला लागला तरी ते विषच होणार आहे. मी कोणाला गरज असेल तर आमच्याकडे या. गणेश नाईक तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. परंतु अशा या हरामखोराचा पैसा तुम्ही घेऊ नका. मोरबे धरणाचं पाणी मी बोललो की जर का अशी स्थिती राहिली तर 2030ला ज्या माता भगिनी आत्मविश्वासानं नळ खोलतात आणि पाणी येतं ना, तर जर गणेश नाईकनी जर त्या ठिकाणी विचार केला नसता तो 2030 साली टाक्या, बादल्या, हांडे, कुंडे घेऊन रात्री 3 वाजता नळासमोर बसावं लागलं असतं. तुम्हाला पसंत आहे का? मग त्यासाठी देवेंद्र फडणवीसना मी बोललो की नवी मुंबईच्या जनतेला आता आम्ही सवय लावले 24 तास पाणी, 24/7. म्हटलं आम्हाला पाणी पाहिजे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोशीर धरण 1000 MLDचं आहे. त्याच्यातलं 500 MLD पाणी बुक करून टाकला.
2050 सालापर्यंत नवी मुंबईच्या बंधू भगिनींना सुद्धा त्रास नाही. पूर्वी आमच्याकडे असे लोक म्हणायचे की ज्या गावात पाण्यात 3-3 किलोमीटरवर पाणी हांड्यातून आणायला लागतो त्या गावात कोण पोरी देत नव्हतं. वाशी गावामध्ये पाणी होतं, गोडं पाणी होतं, पण जू गावामध्ये गोडं पाणी नव्हतं, ते खारं पाणी. जू गावचे लोक याची कोपरीला बोलकोड्याला, आणि जू गावामध्ये कोणी पोरी द्यायला तयार नव्हतं. परंतु आता वाशी गाव सुद्धा, वाशी म्हणजे काशी, कारण भरती झाली की वाशीला जायचा रस्ता बंद असायचा. आज वाशीमध्ये पोरी देण्यासाठी लोक लाईन लावतात. वाशी नगरमध्ये तर सेक्टर 17 हा न्यूयॉर्कचा टाइम स्क्वेअर आहे. कुठला? सेक्टर 17. आणि अशा परिस्थितीमध्ये समृद्धी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा 1995ला बोललो होतो की सत्ता आली 6 महिन्याच्या आतमध्ये. त्यावेळेची BMTC बंद पडली होती. BMTC नाव ऐकलं तुम्ही ना, बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. 6 महिन्याच्या आतमध्ये ती बस सेवा सुरू केली. BMTCच्या लोकांना कामाला घेतले. आता त्या बसमध्ये सिनियर सिटीजन फ्री ऑफ कॉस्ट जातात. तुमच्यापैकी कोणी फायदा घेतो का? घेतो म्हणजे हा. ज्या दुसऱ्या शहरामध्ये अशी सवलत सिनियर सिटी, ऐका विचारा, महिलांसाठी 50% विरुंगला केंद्र, त्या संपत सेवाला विरुंगला केंद्र बांधला. रिपेअर करता करता संपतला क्रेडिट मिळू नये म्हणून काही लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. हे विरुंगला केंद्राची आयडिया कोणाची? आयडिया गणेश नाईकची. कायदा पूर्वी असा होता की बाग असलेल्या बगीच्यामध्ये कसलंही कन्स्ट्रक्शन होत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मी बाब लक्षात आणून दिली की या ठिकाणी छोटे एक इमारत बांधून जे कंटाळलेले किंवा घरात टाइमपास होत नाही म्हणून या ज्येष्ठ लोकांना कुठेतरी बसण्याची सोय केली पाहिजे. आणि म्हणून तो विरुंगला केंद्राची स्थापना झाली. तिथे कॅरमचा डाव मांडता येतो. तुमच्यापैकी आहे कोणता विरुंगला केंद्र? बरोबर आहे. तिथे बुद्धिबळ चेसचा पेपर असतात, TV असतात. आणि जर कंटाळा आला तर परत मैदानामध्ये राऊंड मारून परत. हे फक्त नवी मुंबई, त्या भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये नाही. हे गणेश नाईकने केलं. आणि म्हणून या सर्व गोष्टी करताना मला एकच म्हणायचं की ज्या लोकांनी हरामाचा पैसा कमावलाय, लवकरच, जास्त दिवस लागले, 2-4 महिन्यामध्ये यांची पाप जनतेच्या समोर येतील. हे मी आज बोलतो, गणेश नाईक बोलतो, हे पुराव्याशिवाय बोलत नाही. फक्त आजचं मरण उद्याला आहे. मी खुलं चॅलेंज देतो. गणेश नाईकनी जर 1 नाही पैसा कोणा, तर मी या जिल्ह्याचा 3दा पालकमंत्री होतो, 2दा पर्यावरण मंत्री, 1दा कामगार मंत्री, आता 2दा वनमंत्री, आणि दारू पिण्याच्या खात्याचा 2दा मंत्री. या सगळ्या बिअरवाल्यांना विचार, बारवाल्यांना का हॉटेलवाल्यांना, की गणेश नाईकनी तुमच्याकडून एखादी बिअरची बॉटली किंवा चिकन बिर्याणी का मागवलंय का? विचारा. व्यापारी लोकांना, बिल्डर लोकांना विचारा. आम्ही नाही कोणाच्या मिंदे शब्द कोणाला कोण वापरतो? कोण वापरतो? उद्धव ठाकरे. अच्छा. आम्ही कोणाचे मिंदे नाहीत. आमचे हात स्वच्छ आहेत, मन स्वच्छ आहे. या शहरामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा लोक माझ्यावर प्रेम करायचे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांनी फुल पॉवर मला दिली होती. 2000, 2005, 2010, 2015 4 वेळेला राष्ट्रवादीचा महापौर या ठिकाणी मी केले. शरद पवार साहेबांचं आमचं व्यक्तिगत काही उत्तुंग व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, किंबहुना आज सुद्धा माझ्याविषयी बाळासाहेब ठाकरेंच्या मनात सुद्धा आदर होता. नंतर मला ते फोन करायचे काही कामासाठी. पवार साहेब सुद्धा आज सुद्धा गणेश नाईक गेल्याचं त्यांना दुःख आहे. गणेश नाईक सारखा माणूस राहायला पाहिजे होता. गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना पण ती इच्छा होती. डॉक्टर राणेंना विचारा, आपल्या नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबची, त्याच्याचकडे निरोप दिला तर की त्या गणेशला बोलवा परत.
म्हणलं आम्ही असं होत, म्हणजे मी जातीवर जात नाही, पण आगरी कम्युनिटी अशी आहे, एकदा चंदनाच्या पाट्यावरून चांदीच्या ताटावरून उठला की परत बसणं नाही. स्वाभिमान रगारगामध्ये असला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्या धर्माचा आम्हाला वावडा नाही. शिवसेनेत असताना हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख सगळे प्रेम करायचे. राष्ट्रवादीमध्ये गेलेलं तेच परिस्थिती. आता सुद्धा परिस्थिती भाजपमध्ये असताना तीच आहे. मुसलमान लोक सुद्धा दादा करता मतदान करतील, ख्रिश्चन लोक करतील, हिंदू, बुद्ध हे तर कायमचेच माझ्या विचाराबरोबर आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी खोट्या पद्धतीनं प्रचार करायचा ठरवलेला आहे, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा सन्मान जगाच्या पाठीवर वाढवला. पूर्वीच्या पंतप्रधानांनी काहीच काम नाही केलं असं मी म्हणणार नाही. ते कोण बोलत असेल त्याला ते लखलावं. परंतु नरेंद्र मोदीजींनी देशाचा दरारा जगामध्ये निर्माण केला. त्याकरता नरेंद्र मोदी करता एकदा टाळ्या जोरदार होऊ द्या ना. देवेंद्र फडणवीस, कधी कधी माणसाला जात ही शाप ठरते. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाज, देवेंद्र फडणवीसाचा फक्त ब्राह्मण समाज हाच काय ध्येय नाहीये. देवेंद्र फडणवीस सर्व समाज, जाती, धर्माच्या अनुषंगानं समानतेची वागणूक आणि भूमिका घेत असताना देवेंद्र फडणवीसांना अडचणीत घालायचा प्रयत्न झाला का नाही झाला? हे चिटर लुटर हेच होते ना. लोकांमध्ये धर्माच्या भिंती, जातीच्या, भाषेच्या, वर्णाच्या, वर्गाच्या, त्याच्यातून प्रगती होत नाही. नवी मुंबईची प्रगती झाली. मगाशी दशरथ भाऊ बोल 3000 कोटीच्या FD 800 कोटीवर आणल्या. आपल्या बगलबच्चांना एकेका वॉर्डमध्ये 100 कोटीची टेंडर दिली गेली. म्हणजे ठरवून तू भर, तू भर, तू आता तू सगळ्यात कमी भर, दुसरीकडे त्याने कमी भरा, तिसरीकडे चौथ्याने कमी भरा. अशा प्रकारची शहराची लूट झाली. स्वतःच्या शहरांना कंगाल केलेल्या, नवी मुंबईला सुद्धा कंगाल. आता मी लक्ष घातल्यानंतर ते 800 कोटीचे आता 1800 कोटीपर्यंत आपण आलेलो आहोत. 3000 कोटी परत करू. परंतु ते करताना जनतेच्या ज्या अडीअडचणी आहेत, शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, वाहतूक, बाग बगीचे, मैदान, सांस्कृतिक ज्या असलेल्या गोष्टी, सगळ्यांचा सन्मान करण्याची भूमिका निश्चित घेणार आहोत. मी आपल्या गावठी भाषेत बोलतो की ज्यावेळेला स्पर्धा होते ना घोड्यांची, तर आमचे घोडे इतके तुफान पळतील ना की आमच्या घोड्याच्या चोखुराने उडलेली धूल, ही धूल पण तुम्हाला दिसणार नाही, इतके आमचे घोडे पुढे गेलेले असतात. जनता जनार्दनाने मला या जगात हिंदुस्थानच्या विधानसभेमध्ये आजवर रेकॉर्ड ब्रेक मतं घेणारा हा गणेश नाईक आहे. 2004ला 3,24,000 मतं या नवी मुंबईच्या, म्हणजे ठाणे बेलापूर मतदारसंघ, त्याला दिवाल्यापासून उत्तर डोंगरीपर्यंत हा रेकॉर्ड आहे. राजवाड्यातल्या लोकांना नाही मिळालं, संस्थानिकांना नाही मिळालं. हे काय गणेश नाईकची ताकद नाही, ही पैशाची गुंडागर्दी ताकद नाही, जनतेने दिलेलं ते प्रेम आहे. तुम्ही आता जाणकारात महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2004 तुम्ही क्लिक करा, त्या ठिकाणी टॉप वोटिंग कोणाला झाली, लीड कोणाला मिळाला. देशामध्ये तुम्ही तर फार म्हणजे इतिहास घडवणारे लोक आता आपण कोण, हे पूर्वीच्या बेलापूर मतदार, आता पण बेलापूर मतदारसंघ आहे ना. तुम्ही तर इतिहास घडवलेला आहे की गणेश नाईकला या देशामध्ये सर्वात मतं घेणारा आणि लीड घेणारा आमदार म्हणून तुम्ही निवडून दिला. तर भविष्य काळामध्ये आता हे मी ज्यांची नावं सांगितली, या लोकांच्या पाठीमागे ताकद गणेश नाईकची आहे. मोदी साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि गणेश नाईक यांना मत म्हणजे मोदींना मत, यांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मत, यांना मत म्हणजे गणेश नाईकला मत. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.